तत्वज्ञान हा डॉक्टर आहे. तर या डॉक्टरचा आणखीन एक सखा भाऊ आहे किंबहुना जुळा भाऊ आहे, तो म्हणजे धर्म. मानवी वर्तन सुधारण्याची ताकद ही तत्वज्ञानामध्ये आहे. आता मी वेळ सांगायची गरज नाही, तर ती धर्मामध्ये सुद्धा आहे किंबहुना ती धर्मातून तत्वज्ञानाकडे गेलेली आहे. असं जरी म्हटलं तर ते अतिशयोक्तीचे पण करू नये. असो, धर्माचा ओघवत्या शब्दात परिचय करून देण्याचा मी प्रयत्न करत आहे. समाजशास्त्रामध्ये धर्माचे अनेक सिद्धांत आम्ही अभ्यासत असतो. कोणत्याही सिद्धांताचा उल्लेख सुद्धा मी या ठिकाणी करत नाहीये. ओघवत्या शब्दामध्ये धर्माचा परिचय, धर्माविषयीची भूमिका, धर्माविषयीचा अंतरंग, धर्माची व्यापकता, धर्माची आवश्यकता आणि वास्तवता स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो आहे. इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेन हार्ट इज फुल टंग इज टाईट. बरंचसं काही सांगायचं असतं तेव्हा काही सांगता येत नाही. तसा तर विषय खूप मोठा आहे, तो माझाच नाही, सगळ्यांचे विषय मोठे आहेत. पण शेवटी माणसाच्या हातामध्ये नसलेली गोष्ट म्हणजे वेळ, आणि म्हणून वेळेचं भान ठेवून आपल्याला हे सगळं सांगावं लागणार आहे. वेळ कमी असल्यामुळे कदाचित थोडंसं पुढं मागं होण्याची शक्यता आहे आमच्या विचार मुद्दे मांडत असताना. तरी पण सिक्वेन्स चुकणार नाही, हाही एक विचार किंवा काळजी मी घेतो आहे. धर्म ही व्यक्ती, समाज आणि सरकार या सर्वांशी संबंधित बाब आहे. धर्माचा संबंध नाही अशी व्यक्ती नाही, असा समाज नाही, असं सरकार नाही. आणि म्हणून व्यक्ती, समाज आणि सरकार या सर्वांशी संबंधित, सर्वांशी निगडीत, सर्वांवर प्रभाव टाकणारी ही एक व्यवस्था आहे, ही एक संस्था आहे. हा एक मुद्दा आपल्याला सांगावा लागेल. धर्म हा एक आवश्यक अभ्यास विषय आहे. धर्म हा महाकाव्याचा विषय आहे. ज्याप्रमाणे महाकाव्य हे अनेक खंडातून लिहिलं जातं, रामायण असू देत, महाभारत असू देत किंवा दुसऱ्या धर्माचे महाकाव्य असू देत, इपिक्स असू देत, ते एकाच खंडामध्ये असत नाही. म्हणजे महाकाव्य ही जशी अनेक खंडातून लिहिली जातात, तसं धर्माचा अभ्यास, धर्माचा अध्ययन, धर्माचा विचार, धर्माची चिकित्सा ही वेगवेगळ्या खंडातून अभ्यासासाठी आहे. आणि म्हणून हा महाकाव्यांचा विषय आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आहे. संतांचे धर्मचिंतन अचिंतन लोकशाही पूर्ण आव्हाने हा तुमचा आहे. पण तो माझ्यासमोर बोलायचं झालं तर संतांचे धर्मचिंतन परिषदेच्या दोन मुख्य विषयापैकी हा एक आहे. विषयाची निवड खूप चांगली आहे का मी वेगळं सांगायची गरज नाही, कारण संत म्हणजे जिथे संत आहे तिथे अंत नाही, संत तिथे ना अंत. संतांच्या ठिकाणी अंत नाही याचा अर्थ संतांची जी शिकवणूक आहे, संतांचे जे संस्कार आहे, संतांनी जे काही दिलेलं आहे ते चिरंतन आहे, शाश्वत आहे, कायम टिकणार आहे. आणि म्हणून ते महत्वाचं आहे. आणि म्हणून एका महत्वाच्या विषयाची निवड आपण केली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आहे. एकंदरीत धर्मचिंतनाला म्हणजे संतांचे धर्मचिंतन हा धर्मचिंतनाचा एक भाग झाला. मी कुठल्या संतांविषयी इथे या ठिकाणी बोलत नाही आहे. धर्मचिंतन ही व्यापक भूमिकेतून बोलतो आहे. एकंदरीत धर्मचिंतन हा व्यापक विषय आहे. याला अनेक दृष्टीने महत्व लाभलेलं आहे. धर्म याचा अभ्यास कोण करतं? आपण म्हणाल याच्यामध्ये नवीन काय सांगावं तुम्ही? काही गोष्टी आपल्याला माहीत असतात, काही गोष्टी साधारण माहीत असतात, काही गोष्टी माहीत असत नाही. धर्माचा अभ्यास करणारी शास्त्र समाजशास्त्र आहे, मानवशास्त्र आहे, तत्वज्ञान आहे, इतिहास आहे, संत साहित्यिक आहेत आणि धर्मचिंतक आहे. म्हणजे अनेक क्षेत्रातल्या व्यक्तींचा हा आवडीचा विषय आहे, अभ्यासाचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे. धर्म व्यापक प्रभाव, धर्माचा किती प्रभाव आहे
तर धर्माचा प्रभाव असणं हे एक वैश्विक सत्य आहे. धर्माचा व्यापक, विविधांगी, मूलगामी व दूरगामी प्रभाव हा पडत असतो, पडलेला आहे, पडत आहे आणि पडणार आहे. धर्म, समाज आणि विश्व या त्रिकोणाच्या 3 बाजू आहेत. म्हणजे विश्वाला धर्मापासून आणि समाजापासून वेगळं करता येत नाही आणि म्हणून धर्म, समाज आणि विश्व या त्रिकोणाच्या 3 म्हणजे एका कोणाच्या 3 बाजू आहेत. धर्माचे स्वरूप हे अथांग सागराप्रमाणे आहे. म्हणून धर्म अभ्यासताना संस्कृती, नीती, तत्वज्ञान, निसर्ग, पर्यावरण, कायदा, राज्यघटना, राजकारण आणि विज्ञान इत्यादी 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 अनेक गोष्टींचा सहसंबंध लक्षात घेतला जातो किंवा लक्षात घ्यावा लागतो. ही एकच उदाहरण देतो आहे, धर्म आणि विज्ञान. धर्म आणि विज्ञान याच्या संदर्भात एका 1.5 मिनिटामध्ये बोलायचं झालं तर धर्म आणि विज्ञान दोन्हींचा समाज जीवनावर प्रभाव पडत असतो. धर्माचा आधार श्रद्धा आहे तर विज्ञानाचा आधार अनुभव आहे. धर्म मानवतावादी व सेवावादीची शिकवणूक देतो तर विज्ञान मानवाला भौतिकवादी आणि उपभोगवादी बनवतो. जॉर्ज बर्नार्ड रसेल म्हणतात, धर्माची संकल्पना आणि विज्ञानाची संकल्पना दोन्ही महत्वाच्या आहेत. तथापि धर्माची संकल्पना ही विज्ञानाच्या संकल्पनेपेक्षा अधिक समावेशक आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर कन्सेप्ट ऑफ रिलिजन अँड कन्सेप्ट ऑफ सायन्स बोथ आर इन्क्लुसिव्ह. हावेवर the concept of religion is more inclusive than the concept of science. मॅक्स मुलर आपल्याला माहित असं विचारलं त्यांनी तरी असं सांगितलं की धर्म म्हणजे समाज आणि समाज म्हणजे धर्म. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर की हिस्ट्री ऑफ रिलिजन इज द हिस्ट्री ऑफ सोसायटी अँड डेफिनेशन ऑफ रिलिजन इज द डेफिनेशन ऑफ सोसायटी. धर्माचा इतिहास म्हणजे समाजाचा इतिहास, धर्माची व्याख्या म्हणजे समाजाची व्याख्या. किंग्सले डेव्हिस हे एक अमेरिकन समाजशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे, धर्माची व्यापकता सांगत असताना त्यांचे विधान पण खूप सोपं आहे, अर्थपूर्ण आहे. रिलिजन इज सो युनिव्हर्सल, परमनंट अँड परव्हेसिव्ह इन ह्युमन सोसायटी दॅट अनलेस we understand religion thoroughly, we shall be faithful to any society. धर्म हा मानवी समाजात इतका सार्वत्रिक, इतका शाश्वत, इतका व्यापक आहे की कोणताही समाज नीटपणे समजावून घ्यायचा झाला तर त्या समाजाचा धर्म अभ्यासलाच पाहिजे. धर्माच्या अभ्यासाविना कोणताही समाज समजूच शकत नाही, नीटपणे समजू शकत नाही. अशा प्रकारची भूमिका, अशा प्रकारचा विचार किंग्सले डेव्हिस नावाच्या समाजशास्त्रज्ञांनी सांगितलेला आहे. धर्म, अर्थ आणि आविष्कार. धर्म, अर्थ आणि आविष्कार आपण काय समजतो? धर्म म्हटलं तर देव, मंदिर, पूजा, प्रार्थना, तीर्थयात्रा, दानधर्म या गोष्टी म्हणजे धर्म हे आपल्या डोक्यामध्ये बसलेला आहे. हा धर्माचा सामान्य अर्थ बरोबर आहेच, प्रश्नच नाही. परंतु याच्याही पेक्षा खूप 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 लांब, खूप 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 व्यापक, खूप 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 सर्वसमावेशक असा हा धर्म ही संकल्पना आहे. सामाजिक भूमिकेतून सांगायचं झालं तर असं म्हणता येईल, हे सगळं हायलाइट्स आहेत ना, स्पष्टीकरण देत बसत नाही. धर्म ही मध्यवर्ती सामाजिक संस्था आहे. धर्म ही समाज व्यवस्था आहे. धर्म हा समाज रचनेचा एक भाग आहे. धर्म हा एक जीवनविषयक दृष्टिकोन आहे. धर्म ही एक जीवन पद्धती आहे. बेसिकली रिलिजन इज व्ह्यू ऑफ लाईफ अँड वे ऑफ लाईफ. धर्म या संकल्पनेचा मागोवा घ्यायचा झाला तर अनेक पैलू, अनेक मुद्दे, अनेक गोष्टी समोर येतात.
जाता जाता आपण 50 गोष्टी 1-2 किलोमीटर सांगायचा प्रयत्न करतो. धर्म म्हणजे काय, मला काय काय आहे ते काही मी नेहमी सांगतो असं नाही, पण धर्म म्हणजे काय सांगता येईल. धर्म ही श्रद्धाशक्ती आहे, धर्म ही प्रेरणाशक्ती आहे, धर्म हा आशेचा किरण आहे, धर्म म्हणजे धैर्य, धर्म म्हणजे आत्मविश्वास, धर्म म्हणजे पावित्र्य आणि चैतन्य, धर्म म्हणजे परमात्म्याचे अद्वितीय शक्तीचे सानिध्य, धर्म म्हणजे भक्तिमार्ग भक्तियोग, धर्म म्हणजे कर्ममार्ग कर्मयोग, धर्म म्हणजे ज्ञानमार्ग ज्ञानयोग. धर्म हा आनंद योग आहे, धर्म हा जीवन योग आहे, धर्म सामंजस्य सहिष्णुता आणि शांती होय, धर्म म्हणजे सद्भाव सहकार्य आणि शांती होय, धर्म हा व्यक्ती आणि समाजाचा मार्गदर्शक आहे, त्यांचं नियंत्रक आहे. धर्म हा मन बुद्धी आणि आत्मा यांचा नियंत्रक आहे. धर्म हा श्रद्धेकडून विश्वासाकडे जाणारा प्रवास आहे. धर्म हा मानवतेचा दीपस्तंभ आहे. धर्म म्हणजे विवेक प्रज्ञा बंधुता आणि समताभाव होय. धर्म हा मानवाचा विश्वासू स्वरूपी आहे. धर्म हे मानवाला सद्गती देणारे पुण्यप्रभावी चक्र आहे. धर्म म्हणजे मोक्षमार्ग, धर्म म्हणजे मुक्तिमार्ग, धर्म म्हणजे कैलास मार्ग, धर्म म्हणजे निर्वाण मार्ग. रिलिजन इज वे ऑफ हेवन, वे ऑफ सल्वेशन. आणि थोडक्यात सांगायचं झालं धर्म हे मानवी जीवनाचे सार सर्वस्व तत्वज्ञान आहे. धर्म हा शब्द किती व्यापक आहे एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण देतो बाळ लक्षात येईल. मी किती सांगितलं ते अप्रोदर्शनात आहे. एक पोस्टर असतं, एक चित्र असतं, एक फोटो असतो, आपण कदाचित पाहिला असणार. त्या फोटोमध्ये वेगवेगळ्या धर्मामध्ये ओम कसं लिहिलं जातं ते दाखवलं जातं आणि मध्ये संस्कृत मधला ओम हा लिहिलेला असतो मोठ्या अक्षरात आणि खाली एक विधान महत्वाचं आहे. तिथे खाली लिहिलेलं आहे की लिहिलेलं असतं ओम हॅज over 100 meanings. Om has over 100 meanings. One of them is welcome to the gods. म्हणजे धर्मामध्ये 50 गोष्टीपेक्षा जास्त गोष्टींचा अंतर्भाव होतो. त्याच्यामध्ये मंत्र हा त्याचा एक भाग आहे. जर ओम या एका शब्दाचे जर 100 पेक्षा जास्त अर्थ असतील तर धर्म किती व्यापक आहे हे आपण त्याची कल्पना करू शकतो असा मुद्दा आहे. समाजशास्त्रज्ञांनी धर्माच्या दोन्ही अंगांचा विचार केलेला आहे. समाजशास्त्रज्ञांनी केला असं तत्वविचार केले नाही असं नाही. मी समाजशास्त्र असल्यामुळे समाजशास्त्र शब्द बसलेले आहे. अनेक समाजशास्त्रज्ञांनी अनेक मानवशास्त्रज्ञांनी धर्माचा अभ्यास करताना या सारांशापर्यंत पोहोचले की धर्म ही केवळ वैयक्तिक बाब नाही आहे. रिलिजन इज नॉट ॲट ऑल मिअरली अन इंडिव्हिज्युअल फेनॉमेनॉन. रॅडिकली ब्राउन नावाचे एक अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, मानवशास्त्रज्ञ ते असं म्हणतात रिलिजन इज बोथ इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स ॲज वेल एज ए सोशल फेनॉमेनॉन. व्यक्ती आणि समाज या दोघांशी संबंधित असलेली ही घटना, एक बाब, एक संस्था, एक व्यवस्था म्हणजे धर्म होय अशी भूमिका त्यांनी मांडली. आणि आता धर्मामध्ये काय अनुभव आहे, देवा ईश्वर कल्पना आहे, ईश्वरवाद आहे, मूर्तीपूजा आहे, धर्मग्रंथ आहे. सांगायचा मुद्दा असा की वेगवेगळ्या समाजामध्ये जो वेगळेपणा दिसतो त्याला कारण आहे जीवनविषयक दृष्टिकोन आणि जीवन पद्धती. असं नमस्कार करायचं, असं नमस्कार करायचं की कसं नमस्कार करायचं धर्म. असं नमस्कार करायचं म्हटलं तर हिंदू जीवनशैली दृष्टिकोन आहे म्हणून आपण असं नमस्कार करतो. असं आपण चर्चमध्ये गेला तर असं नमस्कार करतो का, असं अपेक्षित असतं का. तर जीवनशैली दृष्टिकोन आणि जीवन पद्धती हे दोन धर्माचे महत्वाचे आधार आहेत. समाजामध्ये जो वेगळेपणा दिसतो, जगभरच्या समाजामध्ये जो वेगळेपणा दिसतो त्याला धर्मविषयक दृष्टिकोन आणि जीवन पद्धती ही प्रायः मूलतः कार्यरत आहे. धर्म सामाजिक मूल्यांची व्यवस्था. रिलिजन इज अ सिस्टीम ऑफ सोशल व्हॅल्यूज. धर्म ही अनेक प्रकारच्या मूल्यांची, तत्वांची, आदर्शांची, प्रमाणांची व्यवस्था आहे. म्हणजे अगदी सोयीचं सांगायचं झालं तर धर्म हा मानवी मूल्यांचा जणू सागर आहे, जणू आधार आहे.
मानवता, बंधुता, समता, स्वातंत्र्य, गौरव, न्याय, सहिष्णुता, सद्भाव, सत्सील, सद्वर्तन, नम्रता, दया, करुणा, क्षमा, शांती, दासोह आणि कायक हे 2 शब्द बसवेश्वरांनी वापरले. दासोह याचा अर्थ सहकार्य आणि कायक याचा अर्थ कायक याचा अर्थ कर्तव्य या अर्थाने, म्हणजे उपभोग या अर्थानं. म्हणजे या प्रत्येक धर्मामध्ये अनेक प्रकारची मूल्य सांगितलेली आहेत. त्या सगळ्या मूल्यांची व्यवस्था म्हणजे धर्म असं आपल्याला म्हणता येईल. श्रम महात्म्य किंवा श्रमश्रेष्ठता हा कायक या शब्दाचा अर्थ आहे. तर त्याच्यात शेवटचा मुद्दा असा आहे, वास्तवतेचा मुद्दा असा 2 मिनिटांमध्ये शेवटी सांगतो ते वास्तवता ते दुसरं वास्तव लागणार आहे. भारतामध्ये किती धर्म आहेत हा मुद्दा सोडून द्या. इथे मी 9 मुद्दे घेतलेले आहेत, 9 धर्म घेतलेले आहेत. 9 धर्माचा परिचय 2 ते 2.5 मिनिटांमध्ये करून देतो. करून देतो म्हणजे करायला पाहिजे बघा तेवढ्या वेळामध्ये म्हणून. आता मी मुद्दा सांगितला की धर्म ही मूल्यांची व्यवस्था आहे. एखाद्या धर्माने एखादं मूल्य सांगितलेलं असेल तर ते सगळ्यांना नको पडेल, पण काही जणांना ते आवडणार नाही, काही जणांना जास्त आवडेल. धर्म परत्वे हा वेगळेपणा असू शकेल, पण साधारणपणे बौद्ध धर्म म्हणजे काय, ख्रिश्चन धर्म म्हणजे काय, इस्लाम धर्म म्हणजे काय, वीरशैव किंवा लिंगायत धर्म म्हणजे काय, अगदी थोडक्यात 2 मिनिटं सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की बौद्ध धर्म म्हटलं समोर कोणत्या गोष्टी येतात? प्रज्ञा, करुणा, विवेक, शीलता. बुद्धाने काय सांगितलं? मी म्हणतो म्हणून तुम्ही स्वीकारू नका, विचार करा, गो ऑन थिंकिंग, विचार करा, असं विवेकाचा सांगता येईल. जैन धर्म अहिंसा, त्याग, संयम आणि अनेकांतवाद हे त्यांच्या तत्वज्ञानाचं नाव आहे. सोप्या शब्दात अगदी अनेकांतवाद म्हणजे काय? अनेकवाद जर आपण समजावून घेतला तर वितंडवाद होणार नाही. मी म्हणतो तसं खरं आहे तसं आपण मात्र तेही खरं असेल. म्हणजे कोणतीही गोष्ट खरी असेल खोटी असेल आणि मग माझंच खरं असा प्रकारचा वितंडवाद असू नये हा त्याच्यानं बोध घेण्यासारखा आहे. त्याच्यात इस्लाम धर्म ईश्वरनिष्ठा, धर्मप्रेम, एकात्मता. ख्रिश्चन धर्म, ख्रिस्त धर्म, इसाई धर्म आणि अनेक नामं प्रत्येक धर्मात असतातच. सांगण्यासारखा मुद्दा आहे, कदाचित काही जणांना हा नवीन वाटेल की ख्रिश्चन धर्मामध्ये, ख्रिश्चन कोण असतील तर आपण थोडा नंतर बोलूया, देवाचं नाव घेत नाही. जसं अल्लाह हा शब्द आपण नेहमीच ऐकतो, वास्तव नेहमीच ऐकत असतो. ख्रिश्चन धर्मामध्ये का घेत नाही हा मुद्दा मला थोडासा करायला वेळ मी करू शकत नाही, वेगळी आवडला. तर जेहोवा JEHOVH याचं स्पेलिंग आहे, जेहोवर एक्सेप्ट केलेलं स्पेलिंग आहे, ते चेंज विचार कसाही करा. JEHOVA हे ख्रिस्त धर्माच्या देवाचं नाव आहे. ख्रिस्त हे त्याचे संस्थापक आहे. बायबल हा त्याचा धर्मग्रंथ आहे, एका वेगळ्या सांगायची गरज नाही. इथे मी फक्त एकाबद्दल बोलतो आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये काय घेण्यासारखं आहे? प्रत्येकाला एक माणूस म्हणून, समाजाचा एक घटक म्हणून ख्रिश्चनाच्याकडून काय घेण्यासारखं आहे? तर शांती, क्षमा आणि सेवाभाव. मी फक्त सेवाभावाबद्दल काही शिकून बोलतो. सेवाभाव भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशर्स आले तेव्हा भारतामध्ये जो रोग होता, आता भारताचा महारोग होता किंवा जगाचा महारोग कोणता म्हटलं तर कोरोना आपण म्हणूया. ब्रिटिश लोक जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा महारोग होता कुष्ठ रोग आहे, आणि म्हणून भारतभर त्यांनी कुष्ठ रोगासाठी हॉस्पिटल बांधलेले आहे. ब्रिटिश लोक जेव्हा भारतामध्ये आले तर त्यावरचा तो रोग होता. तर मदर तेरेसा एका ठिकाणी म्हणतात, पहा त्यांचा विचार कसा प्रगल्भ आहे. त्या काय म्हणाल्या, महारोग्यांच्या जखमा मी जेव्हा धुते, महारोग्यांच्या जखमा मी जेव्हा धुते तेव्हा मला ईश्वरी सेवेचा आनंद मिळतो. म्हणजे सेवा कोणत्या लेवलची त्यांनी शिकवलेली आहे हा मुद्दा घेण्यासारखा आहे. त्याच्यात पारशी कमीत कमी लोकसंख्या असलेला हा धर्म आहे. पारशी झरथुष्ट्र हे त्याचे संस्थापक आहेत. अवेस्ता हा त्याचा धर्मग्रंथ आहे. उद्योगशीलता आणि उपयुक्ततावाद हा हे गुण त्यांचे घेण्यासाठी आहे. शीख धर्म धर्मग्रंथनिष्ठा, राष्ट्रप्रेम, राष्ट्रसंवर्धन भावना. त्याच्यात लिंगायत धर्म अर्थात वीरशैव धर्म, एकेश्वरी शिवोपासना, दया, समता, स्त्री सन्मान, दासोह आणि कायक आणि अनुभववाद. जे बुद्धांनी सांगितलं विवेकाचा विचार करा, बसवेश्वरांनी सांगितलं कोणतीही गोष्ट अनुभवाशिवाय स्वीकारू नका. कोणतीही गोष्ट जगाची म्हणजे अनुभववाद हा लिंगायत धर्माने बसवेश्वरांनी सांगितलं.
असलेला जो मुद्दा आहे तो एक सोशल व्हॅल्यू सांगला जात आहे. बहाई धर्म जगाचा सगळ्यात तरुण धर्म, कदाचित काहींना माहित असेल तसेच बहाउल्ला हे त्याच्या संस्थापक आहेत. 150 देशांमध्ये तो पसरलेला आहे आणि हा धर्म विशेष असा आहे की सुशिक्षित लोकांचा हा धर्म बनलेला आहे. आणि बहाउल्ला त्यांनी एक मेसेज दिलेला आहे, तो म्हणजे कोणता त्यांचा आहे, परिवर्तनवाद आणि विश्वनागरिकत्व. म्हणजे इस्लाम धर्माच्या बरोबर उलट ही शिकवणूक आहे. बदल नाही त्यांना आवडत, ते म्हणते त्या मुस्लिम समाजाचेच आहेत, पण ते स्वतंत्र धर्माची स्थापना केली. त्यांनी चेंज इज द नेसेसिटी ऑफ द लाईफ हा मुद्दा सांगितलेला आहे. आणि हिंदू धर्म बहुदेववाद, मूर्तीपूजा, विविधता, व्यापकता, सर्वसमावेश हे सगळे मुद्दे झाले. शेवटी 2 मिनिटं घेतो सर. वास्तविकता धर्माची वास्तविकता काय आहे, भारताचे धर्माच्या नावावर देशामध्ये ध्रुवीकरण, तुष्टीकरण व विलगीकरणाचे प्रयत्न होत आहे की देशहिताच्या दिशेने खूप गंभीर बाब आहे. धर्माच्या राजकीय सक्रिय प्रवेशामुळे सामाजिक अंतर, दुजाभाव, द्वेषभावना वाढत आहे. ती विपरीत परिणाम करणारी गोष्ट आहे. धर्माच्या नावावर राष्ट्र प्रतीकांना, राष्ट्र मूल्यांना व राष्ट्रीय मूलतत्वाला होणाऱ्या विरोधामुळे राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि एकात्मता धोक्यात येत आहे. श्रद्धा आणि विधी अर्थात कर्मकांड हे कोणत्याही धर्माचे 2 महत्वाचे अंग आहेत. तथापि सध्या धर्म अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचे प्रस्थ वाढत आहे आणि वाढवले जात आहे. धर्माच्या लोकमानावरील आणि लोकजीवनावरील अतिरिक्त प्रभावामुळे धर्माला बाजारीकरणाचे स्वरूप आले आहे, व्यावसायिकरणाचे स्वरूप आले आहे. ऑनलाईन दर्शन, ऑनलाईन पूजा, ऑनलाईन प्रसाद यामुळे धर्माला वेगळे स्वरूप लावत आहे. शेवटचा एक पद्धत सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आहे. पहा, मंदिर जीर्णोद्धार यासाठी करोडो रुपये खर्च करून मंदिरांचे केले जाणारे सुशोभीकरण हा जो राष्ट्रीय विकासच आहे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मी तरी याच्याशी अजिबात सहमत नाही, आपण सहमत नसा. याच्या संदर्भात मी जिथं सूचना अशी केलेली आहे बा की आपल्याला भावतिका समाजाचा आणि सरकारचा पैसा देवालयासाठी खर्च केला जातो, तर मग मंदिर व्यवस्थेकडे जमा होणारे करोडो नव्हे अब्जावधी रुपये देश विकासासाठी का उपयोगाने जाऊ नये. याबाबत राज्य घटनात्मक काही नियमांची अडचण असेल तर त्यावर त्वरित तोडगा काढून मंदिरांच्या पैशाचा थोडाफार आशीर्वाद, थोडाफार प्रसाद समाजाला मिळवावा ही अपेक्षा आहे.